तैसी विधी विधाने विहिते, जरी आचरे तो समजते, तरी ती ये ऐक्य भावे ऐक्याते पावतीची गा. त्याप्रमाणे तो शास्त्रशुद्ध कर्मे यथाविधी करीत असला तरी त्याच्या हृदयातील ऐक्य भावनेमुळे ती कर्मे ऐक्यालाच प्राप्त होतात. ब्रह्मार्पणं ब्रह्महविर् ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम् ब्रह्मैव तेन गंतव्यं ब्रह्म कर्म समाधिना. होमाची सर्व प्रकारची साधना, होमद्रव्य, अग्नी आणि हवन क्रिया ही त्या ब्रह्म जाणणाऱ्या पुरुषाच्या दृष्टीने ब्रह्मच आहेत. सर्व कर्माच्या ठिकाणी ज्याची दृष्टी ब्रह्मस्वरूप झाली आहे त्या ज्ञानाकडून प्राप्त करून घ्यावयाचे फलही ब्रह्मच आहे. हे हवन मी होता, का इये यज्ञी हा भोगता, ऐसी या बुद्धीसी नाही भिन्नता म्हणवून या. ही हवन क्रिया आहे, मी हवन करणारा आहे. तसेच या यज्ञामध्ये ईश्वर हा भोगता आहे. अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचा भेद ब्रह्मज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी नसतो. म्हणून जे इष्ट यज्ञ यजावे ते हवीर मंत्रादी आघवे, तो देखतसे अविनाश भावे आत्मबुद्धी. जे जे इष्ट यज्ञ तो करतो त्यातील होमद्रव्ये व मंत्र इत्यादी सर्व ब्रह्मस्वरूप आहेत असे तो समजतो. म्हणून ब्रह्म तेची कर्म, ऐसे बोधा आले जया सम, तया कर्तव्य ते नैष्कर्म्य धनुर्धरा. म्हणून ब्रह्म तेच कर्म अशी समत्व बुद्धी ज्याच्या अंतःकरणात स्थिर झाली त्याने कर्म केले तरी ते नैष्कर्म्य होय.